तो माय न्यू व्हिडिओ. कालचा दिवस तुम्ही बघितलाच होता कसा गेलेला. विमाननगर खराडे त्या साईडला गेलो होतो म्हणून दिवस खराब गेला. पण आज नाही, आज आपल्याला बसलेली बावधान बावधान आहे 164 दाखवलेलं आहे. म्हणजे किती रुपये पर किलोमीटर दिलेत मला काय माहिती नाही. चला बघू आता आपण तेच ओपन करू. नाही ह्या आजीला जस्ट उतरवलंय. रिक्षा अजून बी चालू आहे. मीटरने किती झाले 166 रुपये 9.4. चला पहिली बुकिंग आपला ड्रॉप झाला. ड्रॉप झाला त्याच्यानंतर पहिलं आज काय झालं, सनसेटीतनं हायवेला लागायच्या पॉईंटला नवीन रोड बनतोय. त्या जागेवर तिथनं टू व्हीलर ज्या रेग्युलर ट्रॅफिक जास्त होतं तर रिक्षा टू व्हीलर सगळ्या जात होत्या. त्याच्या तिथं त्यांनी हे ठेवलं आपलं मस्त की माती भीती आणून अख्खी लाईन केली तयार. तिथनं टू व्हीलर जाऊ नये रिक्षा जाऊ नये म्हणून ट्रॅफिकचे तिकडे सगळं होऊ द्या, काही घेणं नाही. फक्त आम्ही जो रोड बनवतोय त्या रोडवरनं गाड्या जायला नाही पाहिजे. जे सनसिटी हायवे वडगाव ब्रिज ह्या साईडने टू व्हीलरवाले फोर व्हीलरवाले जातात त्यांनी बघितलं असेल तर कमेंट्स करून सांगा मला. त्याच्यानंतर लगेच पुढं गेलं एक वारजेच्या पॉईंटला लेफ्ट साईडला एक फोर व्हीलर बंद पडली. फोर व्हीलर म्हणजे डंपर होता, डंपर बंद पडला. एक गाडी हायवेला बंद पडल्याच्या नंतर माझं कच्चून ट्रॅफिक होते, कच्चून माझं ट्रॅफिक झाली. पोलीसवाले खालच्या रोडला बी सांभाळून नव्हते शकत, वरनं बी ट्रॅफिक आहे. आता करायचं काय. त्याच्या पुढं नंतर मीटरने घेऊन आलो तुम्ही बावधानचा ड्रॉप केला. मीटरने कम्प्लिटली फक्त 2 रुपयाचा फरक पडला. जे विदाऊट मीटर करतात त्यांच्यासाठी हे सांगण्याचं रिझन आहे की फक्त 2 रुपयाचा फरक पडला. विदाऊट मीटर करू नका म्हणत नाही. उन्हाळा चालू झाल्याच्या नंतर तुमची रिक्षा कवडीच्या भावाने विकली जाणार आहे. कारण मागच्या उन्हाळ्यामध्ये ज्यांनी गाडी चालवली आहे त्याला ह्याचा एक्सपिरियन्स असेल. नसेल तर मी आठवण करून देतो की मागच्या ह्याला 12 रुपये 11 रुपये पर किलोमीटरने आपण धंदा केलेला आहे ऑलरेडी. जे जुने ड्रायव्हर आहेत ते मला सांगू शकतील की केलाय का नाही. उबरनी रेट किती केलेला, ओलाने रेट किती केलेला, सगळ्यांचे रेट तुम्हाला माहिती असतील. आणि आत्ता जस्ट मी मागच्या वेळी म्हणलेलं की ओलामध्ये आणि मीटरमध्ये किलोमीटरचा फरक पडतोय. मग आत्ता मी बघितलं तर सेम किलोमीटर दिसलं, एवढा काय फरक नाही वाटला मला आत्ता. मला आता दुसरी बुकिंग बघू कुठली पडते, काही फरक वाटतोय का आणि कसा जातोय दिवस हे पण बघू. आपला दुसरी बुकिंग जागेवर पडलेली आपल्याला 1200 मीटरचे उबेरला 85 रुपये दाखवलेत. चला बघू 1200 मीटरच उतरतात तर थोडं पुढं मागं होतंय ते बी आपण बघू. आज बावधानचा टॉयलेटचा पार्ट 2 आहे. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं की टॉयलेट पूर्ण घाण होतं. पार्ट 2 मध्ये त्यांनी काय केलं आहे की टॉयलेट जे आहे ते साफसफाई केली आहे त्यांनी. म्हणजे लगी करतात सगळे त्या साईडला. तुम्हीच बघितलं ते कसं आहे ते. महानगरपालिकेला साफसफाई होत नसेल तरी मला तर वाटतं टॉयलेट बंद केलेलं चांगलं आहे. कारण काय रिक्षावाले टू व्हीलरवाले काम इथं करणारे सगळ्यांना इथलं टॉयलेट माहिती आहे. त्याच्यामुळे लोक अपेक्षेने जोरात आल्याच्या नंतर इथंच येतात. आणि सरकारी टॉयलेट स्वच्छ, किती स्वच्छ आहे तुम्ही बघितलेलं असतं. आवडायचं
हे किती पण योग्य हायवेला एवढ्या ट्रॅफिकमध्ये एवढं ट्रॅफिक आहे. थोडंफार इकडं तिकडं झालं तर इकडनं बघायला गेलं इकडनं एक माणूस बाहेर आहे, विदाऊट नंबर प्लेट गाडी येत असे. आपण आलेलो सेंगर रोडवरनं. दुपारी गेलो होतो मित्राच्या पोरीला बघण्यासाठी, त्याच्यामुळं दिवसभर घरी होतो. संध्याकाळी आपण आलेलो 6:30 वाजता, 6 वाजता नाही 7 वाजता आपण राईड उचलली. आणि ज्यावेळी टाइमपास करण्यासाठी येतो आपण गाडीवर, त्या पॉईंटला आपल्याला मोठ्या बुकिंग बसतात. त्याच्यावर टाइमपास करायला आलो होतो आणि बसली आपल्याला तातवडे 24-25 किलोमीटरची. बघायला गेलं तर 24चीच होती, पण 25 किलोमीटरची दाखवलेली. मग ती ड्रॉप केला. 25 किलोमीटरला तुमच्या अंदाजाने पैसे किती होतात हे तुम्हाला माहिती आहे, पण मीटर आपल्याला काय म्हणते की 450 रुपये होतात. ट्रॅफिक लागलं होतं हायवेला नॉर्मली, त्याच्यावर 450 रुपये दाखवले. आणि आपल्या उबर दादानी एवढं भारी बिल दिलं ना, मी अपेक्षा बी करणार नाही. उबरने दिलं आपल्याला फक्त 361 रुपये कॅश कलेक्टेडसाठी. आणि त्यांनी 20 रुपये एक्स्ट्रा दिले. 25 किलोमीटरला त्यांनी दिले आपल्याला किती, 379 रुपये त्यांनी बिल दिलं. 379 रुपये 25 किलोमीटरचे होतात का, हे उबेरला प्रश्न आहे. उबेर लायकी नसेल तर पुण्यामध्ये चालू नका. उबेरची लायकीच नाही, काय बोलावं, जाऊ द्या. बघू आपल्या आपल्या परीने मीटरने चाललाय आपला सगळा धंदा, तर मीटरने चालू द्या. मीटरशिवाय ऑप्शन नाही आपल्यासाठी. उन्हाळा खराब घालायचा नसेल आणि पुढं धंदा आहे तसा टिकवायचा असेल तर मीटर कंपल्सरी नको. कस्टमर नॉट अलाऊ म्हणतंय. मीटर शिवाजीनगर होते वाकडे होते, कॅन्सर. मीटर माहिती ना, मीटर नाही ते कंपल्सरी नाही, मीटर कंपल्सरी झालेली आहे. हा लगेच रावेतला जाऊ आपण. आता एक किस्सा झाला. आता काय झालं, मी जस्ट शिवाजीनगर उचलली, ती कॅन्सल केली मीटरने नाही म्हणला म्हणून. नंतर मी पुणे रेल्वे स्टेशन उचलली आणि तो काय म्हणला की मीटरने नाही म्हणला. म्हणलं चालते जाऊ दे म्हणलं. तिसरी पडली रावेत पण मीटरने म्हणलं नाही म्हणला. वाकडलाच मी आत्ता जस्ट. आणि आत्ता पुणे रेल्वे स्टेशनकडे ज्यावेळी गेलो होतो मी पिकअपला, की तो मला म्हणलेला मीटरने नाही म्हणला. मी ह्यावेळी काय केलं की जागेवरूनच फोन लावला की सर मीटरने म्हणलं, काय असेल ते हे करा म्हणलं क्लिअर. कारण मग तिथं जाऊन आलो होतो ऑलरेडी, त्याच्यावर मी डायरेक्टली फोन लावून बोललो डायरेक्टली. आणि तो म्हटलं चालतं म्हणलं या म्हणला. आता चाललोय परत मीटरने. आता बघू मीटरने किती होतात आणि उबेरने किती होतात पुणे रेल्वे स्टेशनचं. आपण पिकअप लोकेशनला पोहोचलो. चला बघू. कस्टमर मला वाटते मी कॅन्सलेशनमध्ये चेक केलं तर कस्टमर होते दुसरे, ते दुसरे होते, हे दुसरे आहेत. चला बघू, ह्यांना माहिती आहे म्हणून ह्यांना काय प्रॉब्लेम नाही आता आपल्याला. चला बघू आता किती होतात मीटरने आणि किती वेळ लागणार आहे आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. आणि आज चुकून माझ्याकडे युनिफॉर्म नाही आहे. मी आज दुपारी काही मित्राच्या पोरीला बघायला गेलो होतो म्हणून युनिफॉर्म काढून दुसरा घालून आलो. मला थोडीफार दिक्कत येईल का तिथं, बघू आपण. 14 हाँ पीछे वाला क्यों आ रहे, एक सेकंड से. अभी जितना होता है उतना तो बहुत कम दे रहा है इसमें. 15 किलोमीटर में. आत्ता मी आलेलो वाकडवरनं पुणे रेल्वे स्टेशनला ड्रॉप केला मी. रेल्वे स्टेशनचं बिल दाखवलं 15 किलोमीटरला 277 रुपये मीटरने दिले. आणि ॲपने दिले, उबर ॲपने दिले 231 रुपये मला कॅश कलेक्टेड. आणि 230 रुपये दाखवले होते ॲपमध्ये. आता एवढे पैसे कमी होतात का. आणि ह्याच्यासाठी उबेर
का असं करायला लागले हा माझा मोठा प्रश्न आहे. बघू आता धंद्याचं काय आपलं मीटर आहे म्हणून आपल्याला फायदा आहे, पण ह्याने घेऊन आलो असतो विदाऊट मीटर तर 230 मध्ये यायला लागलं असतं. 277 रुपये बिल झालेलं आहे मीटरने. त्याला बघू पुढची राईड कुठली पडते. 190 रुपये 11 किलोमीटर. त्याला बघू पुढची राईड मीटरने घेऊन आलो होतो. आपण पुणे रेल्वे स्टेशनला बसलो होतो. पुणे रेल्वे स्टेशनवरनं आपल्याला एक मीटरने भाडं भेटलं. वारजे म्हणून मॅडम होत्या, हळूहळू गाडी आणली. वारजेचं बिल झालं 190 रुपये. मीटरने आलं होतं 11 किलोमीटरला 190 रुपये झालं. वारजेच्या इथनं कुठली बुकिंग पडते बघू का नाही पडत ते घेऊन. हा पाठीमागच आहे खाली. ₹13 दाखवतोय. ऑफरिंग दाखवलेलं आहे. 13 मध्ये 20 रुपये ऍड करून पाठवा फक्त. ते 33 रुपये मला माझे भेटलेले आहेत. 20 रुपये फक्त एकाला एक्स्ट्रा आणल्याबद्दल. 33 रुपये. आत्ता आपण वारजेला होतो. वारजेवरनं आपण उचलली आनंदनगरचं बिल दाखवलं किती माहिती आहे का? फक्त 13 रुपये बिल दाखवलं आनंदनगरचं. 3.5 किलोमीटरची राईड होती. मला कॅश कलेक्टेडमध्ये 13 रुपये आले. 4 जण घेऊन आलो होतो. त्याच्यावर 20 रुपये त्यांच्या एकाकडनं एक्स्ट्रा घेतले. आणि त्याच्यानंतर माझी दोघी ट्रिप बसली ते 23 म्हणलं तरी 73ची बसली. आणि मला भेटले फक्त 33 रुपये. आणि ते वरचे जे पेमेंट आहे ते उबेर आता ऑफ करून देणार. ही उबेरला जी बकचोदी केली उबेरने, ही करायची काय वाटते तुम्हाला? गरज आहे का नाही? त्याची मार्केटिंग आहे. पण आमचे जे लिगली पेमेंट आहे ते आम्ही कॅश कलेक्टेडमध्ये येते. आता आम्हाला मग कॅश कलेक्टेडमध्ये येते तर आमचे कॅश दे. तुझं ऑफ काय करायचं ते करत बस, मायनस कर अकाउंट आणि आम्हाला आमचे कॅश दे. कारण की आम्हाला कॅशची गरज आहे. तर कॅश तर आम्हाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ड्रायव्हर संग तुझ्या अकाउंटला घेणार, त्याच्यानंतर इकडे टाकणार. तसले बकचोदी करू नको. तुला काय करायचं ते तुझं कर, पण आम्हाला त्याच्यामध्ये ओढू नको. आमचे जे 53 रुपये आहेत, तुझं वरचे ज्याचे 30 रुपये आमच्या अकाउंटला टाकले. आणि 30 म्हणजे 30 म्हणा 13 रुपये आम्हाला दिले. वरचे 40 का 30 रुपये माझ्या अकाउंटला टाकले. पण ते आम्हाला अकाउंटला नको आहेत, आमच्या वॉलेटला दे. वॉलेट म्हणजे कॅश कलेक्टेडसाठी दे. तसली बकचोदी करायची असेल तर क्लिअर कर. आणि बघू आजचा संपलाय ब्लॉग. आता चाललोय घरी. रात्रीचे किती रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आता आपण चाललोय घरी. उद्या सकाळी भेटू. उद्या ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंगली आपण बोलायला शिकू. आणि जेवढं चांगलं होईल तेवढं व्हिडिओ चांगलं बनवायचं बघू. उद्या काहीतरी वेगळं ट्राय करू आपण. बघू. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. आणि आजची इन्कम किती झाली आपण बघू आता.